जळगावच्या कोर्ट चौकाजवळ सीसीटीव्हीत पकडलेली ती शेवटची झलक, बँकेतून पैसे काढताना दिसलेला एक चेहरा आणि काही तासानंतर रेल्वे स्थानकावर अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेत बसल्याची शक्यता। पण मग पुढे काय झालं हा प्रश्न आज सगळ्यांच्या मनात आहे। शिवसेना शिंदे गटाचा जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय लोटन पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे निकटवर्तीय पक्षातल्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळणारा हा नेता अचानक रहस्यमयरित्या बेपत्ता होतो आणि संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजते। घरातून गावाकडे जात असल्याचं सांगून बाहेर पडलेला नेता बँकेत पैसे काढतानाची सीसीटीव्ही क्लिप, कोर्ट चौकात चालत गेलेला तो क्षण, रेल्वे स्थानकावर दिसल्याची चर्चा आणि त्यानंतर कुठलाही ठाव ठिकाणा नाही। दोन्ही मोबाईल फोन बंद, कोणताही संपर्क नाही। हा अपघात आहे का की कटकारस्थान आहे की स्वतःहून गायब होण्याचा निर्णय? संजय पाटील यांच्या गायब होण्यामागे नेमकं काय दडलंय यावरून आता राजकारण तापायला सुरुवात होऊ लागली आहे आणि हाच किस्सा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहोत। नमस्कार, मी सूरज कांबळे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। राजकारणातल्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष असतं। जळगाव जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात संजय लोटन पाटील हे नाव ओळखीचं होतं। मूळचं धरणगाव तालुक्यातील डोणगाव हे त्यांचं गाव। गेल्या काही वर्षापासून ते धुळे येथे वास्तव्यास होते, पण गावाशी संपर्क कायम ठेवून त्यांनी राजकीय क्षेत्रात स्वतःची पकड मजबूत केली। एकनाथ शिंदे यांनी सत्ता घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी ज्या काही विश्वासू कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकली त्यात संजय पाटील यांचं नाव अग्रस्थानी होतं। गुलाबराव पाटलांचे निकटवर्ती असल्यानं पक्षात त्यांचा प्रभाव प्रचंड होता। जळगाव ग्रामीण मतदारसंघात कार्यकर्त्यांना एकत्र आणणं, बूथनिहाय रचना तयार करणं आणि आगामी निवडणुकांची रणनीती आखणं ही मोठी कामं त्यांच्या खांद्यावर होती। मात्र काही दिवसांपूर्वी अचानक त्यांनी घरात सांगितलं, मी गावाकडे चाललोय, आणि तिथून सुरू झाला या रहस्याचा खेळ। धुळे येथून निघाल्यानंतर जळगाव शहरात ते दिसले। प्रथम एका बँकेच्या ATM मध्ये पैसे काढताना त्यांना CCTV मध्ये पाहिलं गेलं। साधीशी कृती, पण आता हीच गोष्ट पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा बनली आहे। त्यानंतर ते कोर्ट चौकाजवळ दिसले। लोकांच्या गर्दीतून जात असलेले संजय पाटील त्या फुटेजमध्ये टिपले गेले। याच दरम्यान त्यांच्या दोन्ही मोबाईलचा संपर्क तुटला, कॉल लागला नाही, स्विच ऑफ। म्हणजे हा अपघात आहे की जाणून बुजून गायब होण्याचा डाव? अजून एक गोष्ट समोर आली, रेल्वे स्थानकावर ते दिसल्याची माहिती। काही जणांनी सांगितलं ते अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेत बसले होते। जर हे खरं असेल तर ते कुठे गेले? अयोध्येत पोहोचले का की मध्येच कुठेतरी उतरले? यावरून गावोगावी चर्चा सुरू झाली। एकीकडे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता, दुसरीकडे राजकीय वर्तुळात गोंधळ, कारण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी ही मोठी जबाबदारी सांभाळणारा नेता अचानक गायब होणं ही केवळ कौटुंबिक घटना नाही तर राजकीय धक्का आहे। त्यांचं कुटुंब पूर्णपणे हवालदिल झालंय। तो कुठे गेला? कोणाबरोबर गेला? त्याला काही झालंय का? हे प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकलेत। त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली। जळगाव शहर पोलीस ठाण्यानं तपास सुरू केला। CCTV फुटेज, रेल्वे स्थानकावरील रेकॉर्डिंग, मोबाईल लोकेशन हे सगळं तपासलं जात आहे। पण तरीही प्रश्न सुटत नाही, संजय पाटील नेमके आहेत तरी कुठे? एकीकडे राजकारणात या घटनेमुळे खळबळ माजली। विरोधक म्हणतात शिंदे गटातले नेते सुरक्षित नाहीत का? इतकं महत्त्वाचं पद असूनही हा नेता रहस्यमयरित्या गायब कसा होतो? तर सत्ताधारी म्हणतात ही एक वैयक्तिक घटना आहे, राजकारणाशी संबंध जोडू नका। मात्र स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या अफवा उठू लागल्यात। काहींचं म्हणणं ते स्वतःहून गेलेले असावेत, कदाचित एखाद्या वैयक्तिक कारणामुळे। काहींनी मात्र कटकारस्थानाची चर्चा सुरू केली, कारण राजकारणात कधी कोणावर डाव खेळला जातो याचा अंदाज येत नाही। गावाकडच्या लोकांमध्ये तर अजून मोठं कुतूहल आहे, तो आपला माणूस अचानक गेला तरी कुठं? हा प्रश्न सगळ्यांना सतावतोय। गावातील चहा टपऱ्यांवर, बाजारपेठेत, मंडईत चर्चेचा फक्त एकच विषय आहे, संजय पाटील कुठे आहेत? या सगळ्यात पोलिसांची धावपळ सुरू आहे। रेल्वे स्थानकावरून तपास पुढे नेण्यात येतोय। अयोध्या रूटवरील थांबे तपासले जात आहेत। त्यांच्या ओळखीच्या लोकांना चौकशीसाठी बोलवलं जात आहे, पण अजून ठोस सूत्र लागलेलं नाही। राजकारणात अशा घटना क्वचित घडतात। एक कार्यकर्ता, तोही महत्त्वाचा नेता, अचानक बेपत्ता होतो आणि त्याचा काहीच पत्ता लागत नाही। हे केवळ एका कुटुंबाचं संकट नाही तर राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा मुद्दा ठरतो। आजही जळगावमध्ये एकच चर्चा आहे, संजय पाटील परत येतील का? एका बँकेच्या CCTV टिपलेली ती शेवटची झलक, कोर्ट चौकाकडे चालत गेलेला चेहरा आणि रेल्वे स्थानकावर अयोध्येच्या रेल्वेत बसल्याची शक्यता, या सगळ्या तुकड्यांतून एक रहस्य उभं राहतं, पण त्याचा गाभा मात्र अजून उलगडलेला नाही।
संजय लोटन पाटील गावकऱ्यांसाठी आधारवड, कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आणि शिंदे गटासाठी महत्त्वाचा शिपाई. पण अचानक तो चेहरा गायब होतो आणि मागे उरतात फक्त प्रश्नचिन्ह. हा अपघात आहे का, कटकारस्थान आहे का, की स्वइच्छेनं केलेलं पलायन? याचं उत्तर अजून कोणाकडेच नाही. पोलिसांची धावपळ सुरू आहे, कुटुंबीय अस्वस्थ आहेत, कार्यकर्ते संभ्रमात आहे. राजकारणातल्या गोंधळात ही घटना केवळ एका व्यक्तीची नसून एका संपूर्ण परिसराच्या भावनांना हादरा देणारी आहे. कारण जेव्हा एखादा नेता गायब होतो तेव्हा फक्त त्याचा पत्ता हरवत नाही, तर हरवतात आशा, अपेक्षा आणि भविष्याची दिशा. आता सगळ्यांच्या नजरा पोलिसांकडे खेळल्यात. गेल्या काही दिवसात हे रहस्य उलगडणार का? संजय पाटील परत येणार का, की या प्रकरणामागे अजून मोठं गूढ दडलंय? एक मात्र नक्की, ही कथा अजून संपलेली नाही. खरी कहाणी अजून बाकी आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.